नमस्कार, आवाज इंडिया देखने वाले दर्शकों का स्वागत है। महाराष्ट्र के शिरडी में हुए एनसीपी के राष्ट्रीय 2 दिवसीय अधिवेशन में वरिष्ठ नेता और पूर्व केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल ने मीडिया से बातचीत करते हुए बयान दिया है कि उन्होंने पार्टी की मौजूदा स्थिति, संगठन की मजबूती और आगामी चुनावी रणनीति पर अपने विचार साझा किए हैं। पटेल ने कहा कि अजित पवार के नेतृत्व में पार्टी नई ऊर्जा और दिशा के साथ आगे बढ़ रही है। शरद पवार और अजित पवार के बीच मतभेदों पर सवाल पूछे जाने पर पटेल ने इसे पार्टी का आंतरिक मामला बताते हुए कहा कि इसे सार्वजनिक बहस का मुद्दा बनाना ठीक नहीं है। उन्होंने जोर देकर यह भी कहा कि पार्टी को मजबूत करना और आगामी विधानसभा और लोकसभा चुनाव की तैयारी करना एनसीपी की पहली प्राथमिकता है। प्रफुल्ल पटेल ने कार्यकर्ताओं से गुटबाजी छोड़ने और एकजुट होकर पार्टी के लिए काम करने की अपील भी की है। उन्होंने शिरडी अधिवेशन को कार्यकर्ताओं को प्रेरित करने और संगठन को मजबूत करने का अवसर बताया है। पटेल ने यह भी भरोसा जताया कि एनसीपी आगामी चुनाव में बेहतर प्रदर्शन करेगी और जनता के बीच अपनी छवि को मजबूत बनाएगी। साथ ही उन्होंने पार्टी की गठबंधन नीति को लेकर सकारात्मक संकेत दिए जो भविष्य की रणनीति में अहम भूमिका निभा सकते हैं। नाही, हे खरं आहे की पालकमंत्रीची यादी काल जाहीर झाली आणि अजित पवार साहेबांना पुणे आणि बीड 2 जिल्हे दिले गेले आहेत। अशा अनेक लोकांना 2 जिल्हे दिले गेले आहेत। बावनकुळे साहेबांच्याकडेही नागपूर आणि अमरावतीची जबाबदारी आहे आणि सध्या बीडमध्ये जे काही परिस्थिती आहे त्यामुळे काही दिवस तरी अजितदादांनी तिथे राहावं या मानसिकतेचे आम्ही पण आहोत आणि त्यामध्ये काय हरकत नाही। सर, जर पुढे जाऊन धनंजय मुंडेंवरील आरोप सिद्ध झाले नाही तर धनंजय मुंडेंना असं आहे की तो आमचा आंतरिक विषय आहे। पहिलं हे सगळं जे आता आणि मी परत म्हणेल की ही मीडियामध्ये जास्त जमिनीवर कमी हा पूर्ण जे प्रकरण चाललेलं आहे, काही लोकांनी ठराविक लोकांनी हे म्हणजे या प्रकरणाला दररोज गाजवत राहिलं पाहिजे ही भूमिकामुळे हे चालू आहे परिस्थिती सध्याची। तथ्य जे आहे समोर यायलाच पाहिजे। जे कोणी दोषी असे त्यांना सक्त सजा दिली पाहिजे या मताचे आम्ही सगळेच आहोत। त्यामध्ये दुमत कोणाचाच नाही। असं आहे की सध्या जी परिस्थिती आहे स्थानिक परिस्थिती, मी असं म्हणत नाही त्यांना इतर जिल्ह्याची पण आम्ही देऊ शकलो असतो, पण आमचे बाकीच्याही मंत्र्यांना द्यायची होती आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये बीडमध्ये जो वातावरण आहे ते योग्य आम्हाला वाटत नव्हतं की त्यांना आज तरी या शांत झाल्यापर्यंत आणि खरी परिस्थिती, खरा दोषी कोण आहे सामने येईपर्यंत हे आम्ही तत्पुरती ही व्यवस्था केली। मीडियामध्ये खास करून बोलणाऱ्यांमध्ये माहितीमधीलच लोक जास्त आहेत। नेतृत्वाखाली आता नवीन चेहऱ्यांना तिला संधी मिळणार असं आहे की येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रत्येक पक्षाला काही ना काही बदल करावाच लागते। आमचा पक्ष 99 मध्ये स्थापन झाला, वारंवार मध्ये मध्ये इलेक्शन होत गेले। त्याच्यानंतर 2023 मध्ये काही विशेष परिस्थिती निर्माण झाली। त्या परिस्थितीनंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक झाल्या। आता आम्हाला ही काहीतरी मध्ये बदल करणं आवश्यक आहे आणि सोबत महत्त्वाची गोष्ट ही आहे की आम्हाला पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकी करणं हे पण भाग आहे। आम्ही आता आमच्या मेंबरशिप ड्राईव्ह सुरू केली आहे। काल तुम्ही बघितलं अजितदादा, माझी आणि तटकरेंच्या पहिलं आम्ही नवीन सभासद नोंदणीचे फॉर्म भरले आणि त्याचबरोबर आता प्रत्येक कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी हे आपली जबाबदारी पार पडावी। 1-2 महिन्याचे प्रोसेस पूर्ण झाल्यावर आम्ही आमच्या पक्षाच्या निवडणुकीची प्रक्रिया तालुका लेवल पर्यंत पासून ते थेट नॅशनल प्रेसिडेंट पर्यंत हे आम्ही पूर्ण करणार आहोत। एक संघटनात्मक निवडणूक होऊ द्या आणि प्रत्येक पक्षामध्ये बदलत्या परिस्थितीमध्ये काही ना काही बदल करणं आवश्यक आहे। नक्कीच आम्ही काहीतरी, आणि जे लोक काम करतायत त्यांना प्राधान्य दिलंच पाहिजे। जे लोक फक्त पद आणि फक्त कागद घेऊन फिरतात, फोटो काढतात, तशी आम्हाला फळी नको, नेते नको। आम्हाला महत्त्वाचं काम करणारे, जमिनीवर काम करणारे लोकांची गरज आहे।